बौद्धिक आणि विकासात्मक दिव्यांग बालकांसाठी सामान्य आणि सोपे मूलभूत किट क्रमांक 1. 0 ते 3 वर्ष प्रारंभिक हस्तक्षेप गट. EI-1 खुळखुळे 3 प्रकार. वर्णन: बिनविषारी प्लास्टिक पासून बनवलेले, कमी वजनाचे, रंगीबेरंगी आणि आकर्षक, सहजपणे न तुटणारे आणि पकडण्यासाठी दंडगोलाकार दांडा असलेले खेळणे. वापर: हलकासा आवाज करतो, मुलांचे लक्ष वेधून घेतो आणि आवाजाद्वारे मुलांची ध्वनी ऐकण्याची क्षमता वाढवतो. मोटर कौशल्य आणि हात डोळ्यांचा समन्वय वाढवतो. EI-2 टीथर. वर्णन: बिनविषारी, धुता येण्याजोगी खेळणे. वापर: दात येण्याच्या प्रक्रियेत हिरड्यांचे उपशमन करण्यासाठी तयार करण्यात आलेले आहे. बाळ जेव्हा टीथर चावते तेव्हा हिरड्यांची शिवशिवणे कमी होते. EI-3 दैनंदिन जीवनातील वस्तूंचा वापर. वर्णन: 1. पिताना द्रव सांडू नये म्हणून बाहेरच्या बाजूला वाकलेली कड असलेला स्टेनलेस स्टीलचा ग्लास. 2. जेवताना हिरडी किंवा जीभ कापली जाऊ नये म्हणून बोथट कडा असलेला चमचा. 3. पिताना सहज पकडता यावे म्हणून दोन्ही बाजूला हँडल असलेला बिनविषारी प्लास्टिकचा कप. 4. मध्यम आकाराचा आणि स्ट्रॉच्या आकाराचा सिपर असलेला आणि ग्लासचा तळ आणि स्ट्रॉ याचा समावेश. EI-4 पंजाची पकड 4 प्रकार. वर्णन: 1. चिंचोक्यांनी भरलेली एक चांगली पिशवी. 2. वाळूने भरलेली डेनिम कापडाची पिशवी. 3. स्पंजने भरलेली सॅटिनच्या कापडाची पिशवी. वापर: 2 वेगवेगळ्या पिशव्या हातात धरून मुले पकडण्याची पद्धत शिकतील आणि वेगवेगळ्या वस्तूंच्या दाबाची तीव्रता शिकतील. एकूण मोटर आणि सूक्ष्म मोटर कौशल्याबरोबरच मुले कापडाचा पोत सुद्धा शिकतील. EI-5 ड्रम. वर्णन: प्लास्टिकचा गोल कडा असलेला, 2 प्लास्टिकच्या खाट्या असलेला, हलका, न तुटणारा आणि रंगीबेरंगी. वापर: मुलांमध्ये एकूण मोटर कौशल्यासह श्रवण चालना आणि संगीत कौशल्याचा विकास होईल. EI-6 संवेदक पावले 3 चटया. वर्णन: कापडी पट्ट्यांनी जोडलेली 3 आयताकृती पॅड्स. 1. रबरी स्क्रबर असलेले पॅड. 2. कडक वा रफ पट्टा असलेले पॅड. 3. मऊ वेल्वेट असलेले पॅड. वापर: पायाची संवेदनशीलता वाढविण्यासाठी किंवा संवेदनाच्या समस्यांवर उपाय म्हणून मुले यावर पाय ठेवू शकतात किंवा पायाला हे घासू शकतात. EI-7 पाळण्याला लावायची खेळणी. वर्णन: बिनविषारी प्लास्टिक, टिकाऊ, धुता येण्याजोगे वस्तू. वापर: मुलांच्या पाळण्याला अडकवा. या बहुउद्देशीय संवेदक वस्तू असल्यामुळे त्या मुलांच्या संवेदनांना चालना देतात. EI-8 आवाज करणारी खेळणी 3 प्रकार. वर्णन: बिनविषारी, धुता येण्याजोगी प्राण्यांच्या आकाराची खेळणी आणि शिट्टी असलेला चेंडू. वापर: खेळणे दाबले की हवा बाहेर येते, दाबणे थांबवले की ते पुन्हा पहिल्या आकाराचे होते. रंग ओळखणे, मोटर कौशल्याचा विकास यासाठी याची मदत होते. आवाजामुळे मुले खुश होतात. EI-9 कोणस्तूप 9 कडी. वर्णन: बिनविषारी, धुता येणाऱ्या प्लास्टिक पासून बनवलेले 9 रंगीत कडी एकमेकांवर ठेवण्याचे खेळणे. वापर: यामुळे मुलांना रंग, आकार आणि अंक शिकायला मदत होते. मुले कड्यांच्या क्रम शिकू शकतात. मुले अंक मोजणे, रंग आणि सममिती व्यवस्था शिकतात. EI-10 मऊ चेंडू. वर्णन: मऊ,
बिनविषारी रंगीत मटेरियल पासून बनवलेला, हलका, खेळायला आणि दाबायला सोपा. वापर: खोलीच्या आत आणि मैदानावर खेळताना मुलांच्या शरीराच्या ताकदीमध्ये आणि हात डोळे यांच्या समन्वयात सुधारणा करते. EI 11 लाकडी ठोकळे 6. वर्णन: प्राणी, फळे, वाहने इत्यादीचे लाकडाचे 6 ठोकळे. वापर: मुले प्राणी, फळे, वाहने, घनाचा आकार इत्यादी ओळखू शकतात. EI 12 ओढायची लाकडी खेळणी. वर्णन: लाकडी, मुलांसाठी सुरक्षित. वापर: मुले हे खेळणे ओढू शकतात. ही खेळणी बाहूंच्या आणि पायांच्या स्नायूंना मजबूती देतात. यामुळे चालताना दिशा समजण्यासाठी आणि दिशा कायम ठेवण्यासाठी यांची मदत होते. EI 13 संवेदक चटई 6 ब्लॉक्स मध्ये. वर्णन: चालनेसाठी 6 आयताकृती ब्लॉक्स. ब्लॉक 1 स्पर्शाला चालना देण्यासाठी खरबरीत पृष्ठभाग असलेला ब्लॉक. ब्लॉक 2 पिन्सर अक्सल पकड झिप असलेला ब्लॉक. ब्लॉक 3 बारीक मोटार समन्वयासाठी 2 अरुंद आयताकृती पट्ट्या. ब्लॉक 4 सूक्ष्म मोटार समन्वयासाठी तिरक्या रेषेत चिकटवलेले प्लास्टिकचे मोती. ब्लॉक 5 दृष्टीला चालना देण्यासाठी रंगीत पायपिंग जोडलेले 5 अवरोध. ब्लॉक 6 ब्लॉकच्या वरच्या भागातून सोडलेल्या 3 दोऱ्यांच्या खालच्या टोकाला घंटा जोडलेल्या आहेत. घंटा सुरक्षितपणे लावलेल्या आहेत. हे सूक्ष्म मोटर कौशल्याच्या विकासासाठी आहे. EI 14 चालना देणारी खेळणी. वर्णन: मुलांसाठी सुरक्षित असलेले, बिनविषारी, हातात धरायला सोपे असे 3 प्रकारचे चेंडू. मऊ, फेकल्यावर प्रकाशित होणारा चेंडू. खेळे असलेला आवाज करणारा चेंडू. वापर: मुले खेळू शकतात, रंग आणि आकार शिकू शकतात, एकूण मोटार कौशल्याचा विकास होतो. EI 15 एकावर एक ठेवायचे कप. वर्णन: प्लास्टिकच्या बिनविषारी चौकोनी आकाराच्या रंगबिरंगी कपांचा संच. वापर: एक कप दुसऱ्या कपावर ठेवून मुले प्रमाण आणि क्षमता मोजणे शिकू शकतात. मोटर कौशल्य आणि मानसिक क्षमता विकसित करू शकतात. EI 16 मऊ खेळणी 3 प्रकार. वर्णन: 3 मऊ खेळण्याचा एक संच, एक साप, एक मानवी आकार हातातील पपेट आणि एक प्राणी हातातील पपेट. वापर: मुले वेगवेगळ्या प्रकारचे मानव, प्राणी, सरपटणारे साप इत्यादी विषयी शिकू शकते आणि त्यांच्याशी खेळू शकते. EI 17 संगीतमय पुस्तक. वर्णन: इंग्रजी बाराखडीच्या चित्रांचे संगीतमय पुस्तक. वापर: यामुळे पुस्तकांबद्दलचे प्रेम वाढेल. आनंद घेण्यासाठी रंगबिरंगी चित्रे, संगीत आणि पाने उलटण्याची जिज्ञासा सुद्धा विकसित होईल. EI 18 आवाज करणारे बूट 1 जोडी. वर्णन: जेव्हा मूल चालते तेव्हा बुटातून आवाज येतो. वापर: ही चालायला शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप मोठी प्रेरणा आहे. जेव्हा मूल योग्य प्रकारे टाचेपासून चवड्यापर्यंत चालते तेव्हाच बरोबर आवाज येतो. त्यामुळे मुलाला चालण्याची प्रेरणा मिळते आणि आपल्याला मुलांवर सुरक्षितपणे लक्ष सुद्धा ठेवता येते. EI 19 NIE-PID पुस्तक रॅपिड. वर्णन: हे दिव्यांगता कशी शोधावी आणि त्याच्या शिक्षणासाठी कसा कार्यक्रम बनवावा याची माहिती देते. पिशवी. वर्णन: ही एक जलरोधक पिशवी आहे. यात सर्व वस्तू व्यवस्थित ठेवलेल्या आहेत. धन्यवाद.